सांगण्याच्या बहाण्याने शेअर मार्केटिंगमध्ये ज्यादा परताव्याचे आमिष दाखवत एका ज्योतिषाने 48 वर्ष किराणा दुकानदाराची तब्बल 73 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। पीडित दुकानदाराने शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम ज्योतिषाच्या सांगण्यावरून विविध खात्यांत जमा केली होती। एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत ही रक्कम वेगवेगळ्या टप्प्यांत जमा करण्यात आली। मात्र अपेक्षित परतावा न मिळाल्याने संशय बळावला। त्यानंतर पीडिताने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली। पोलिसांनी प्राथमिक तपासात संशयित सचिन देशमुख याचा सहभाग असल्याचे निष्पन्न केले आहे। दरम्यान सचिन देशमुख हा पूर्वी आपण NSG कमांडो होतो असा दावा करायचा। लोकांना कुंडलीवरून ज्योतिष सांगता सांगता आर्थिक संकटातून बाहेर पडायचं असेल तर माझ्याकडे गुंतवणूक करा, मी पैसे डबल करून देतो असा दावा करायचा। त्याच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक त्याच्याकडे केली। मात्र देशमुख फरार झाल्याचं लक्षात आल्यानंतर तक्रारदार सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाले। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत सुमारे 20 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। संशयिताने ऑनलाईन झूम मीटिंग्स तसेच प्रत्यक्ष भेटींद्वारे गुंतवणुकीस प्रवृत्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली। गुंतवणुकीच्या बदल्यात मोठ्या नफ्याचे आश्वासन देत विश्वास संपादन करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आणखी फसवणुकीचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। सर, नेमका काय विषय आहे, काय तक्रार आहे आणि आपली काय कारवाई आता? फिर्यादी यांच्या सांगण्याप्रमाणे सचिन देशमुख यांचं प्रगती एंटरप्राइजेस ऑफिस होतं आणि त्या ठिकाणी ते गेल्यानंतर लोकांना अंजनेय ज्योतिष असं त्यांचं केंद्र होतं। त्या ठिकाणी व्यक्ती ज्योतिष पाहायला गेल्यानंतर त्यांना तो सांगायचा की मी NSG कमांडो होतो, NSG कमांडोमधून मी 10 वर्षापूर्वी रिटायरमेंट केलेलं आहे आणि आता सध्या अंजनेय ज्योतिष केंद्र आणि प्रगती एंटरप्राइजेसच्या नावाखाली शेअर मार्केटचा ट्रेडिंग करत आहे आणि शेअर मार्केटमधून खूप मोठ्या प्रमाणात मी नफा कमवत आहे। तुम्ही जर मला इन्व्हेस्टमेंट दिली तर 1 लाखाला दरमहा 15% याप्रमाणे 10 महिन्यात 1 लाखाला 1 लाखाला 10 महिन्यामध्ये 1.5 लाख रुपये अशी कमिटमेंट प्लॅन त्यानं चालवला होता। याच्यामध्ये बऱ्याच फिर्यादींची 73 लाख आणि आजपर्यंत एकूण 15 ते 20 कंप्लेनंट्स तक्रार देण्यासाठी आलेले आहेत। याच्यामध्ये बरेचसे अजून तक्रारदार येण्याची शक्यता आहे। याची व्याप्ती पण बऱ्यापैकी मोठी आहे। ज्या दिवशी तो गुन्हा दाखल झाला त्याच्या पूर्वी तो फरार झालेला आहे। त्याचा आम्ही शोध घेतो।